आज क्लासचा दिवस आहे 9वा. तर आज आपण बघणार आहे एम्ब्रॉयडरी लीफ म्हणजेच पान. हा मी डोली धागा घेतलेला आहे पॅरोट ग्रीन कलरचा आणि सुई. तर आता मार्किंगसाठी मी व्हाईट पेन घेते आहे. हे असले पेन मार्केटमध्ये अवेलेबल असतात मार्किंगसाठी, किंवा व्हाईट पेन्सिल पण असते. दोन्हींपैकी काही पण यूज करू शकता. तर मी आता मार्किंग करून घेते आहे. तर जे आपण लीफ बघणार आहे, जे पान बघणार आहे ते 2 प्रकारचं बघणार आहे. त्यामुळे मी 2 पानं मार्किंग करून घेणार आहे. आता बघू शकता व्यवस्थित पानाच्या आकाराचं काढायचं आहे. मी 2 पानं काढून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता मी धागा कट करते आणि सुईमध्ये टाकून घेते. माझा धागा सुईमध्ये टाकून झालेला आहे. आपल्याला पाहिजे तेवढा मी ठेवून बाकीचा कट करते. आणि तो धागा मी सिंगल ठेवलेला आहे, डबल नाही घेतलेला, सिंगलच ठेवला आहे, कारण तो धागा ऑलरेडी जाड असतो. आता एंडला मी नॉट बांधते धाग्याची. आता माझी नॉट बांधून झालेली आहे. तर मध्ये पानाला लाईन मारायची राहिलेली, तर मी लाईन मारून घेते. आता लाईन मारून झाली. आता हा जो पानाचा पहिला पॉईंट आहे तिथून सुई वरती काढायची खालच्या साईडने, आणि बरोबर पानाचा अर्धा भाग ही मधली लाईन आहे त्याच्या अर्ध्यापर्यंत सुई आतमध्ये टाकायची परत. आणि आता परत खालच्या साईडने पानाच्या टोकापासून जिथून आपण सुई टाकली होती वरती काढलेली, तिथून परत वरती काढायची. म्हणजे जिथून आपण जी मार्किंग केलेली आहे त्या मार्किंगवरून बरोबर आपल्याला सुई वरती काढायची. बघू शकता मी दुसऱ्या साईडने कशी काढते. आता लेफ्ट साईडने काढते. पहिल्यांदा राईट साईडने काढली, आता लेफ्ट साईडने काढते. आणि बरोबर जो पानाचा मधला देठ आहे त्याच्या बरोबर जी स्टिच आहे पहिली त्याच्याबरोबर खालच्या साईडला स्टिच करून परत राईट साईडने सुई वरती काढायची. जिथून मार्किंग केलेली आहे त्या मार्किंगवरच बरोबर ती वरती काढायची. आता मी राईट साईडने वरती काढली, तर परत मी आतमध्ये टाकून लेफ्ट साईडने वरती काढते. सेम असंच कंटिन्यू करायचं एंडपर्यंत. जेवढी आपण मार्किंग केलेली आहे पानाची, जो पानाचा आपण आकार काढलाय तेवढा पूर्ण फिल करून टाकायचा. मार्किंग दिसली नाही पाहिजे असं. मी जशा पद्धतीने करते सेम तुम्ही पण त्या पद्धतीने करायचंय. सेम असंच एंडपर्यंत फिल करून टाकायचं ह्याच स्टेपने. पाहू शकता कशा प्रकारे पान तयार झालेलं आहे. तर मी ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये
एम्ब्रॉयडरी रोज शिकवलेलं आहे. तुम्हाला जर का ते माहीत नसेल कसं करायचं तर मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते, तर तुम्ही जाऊन पाहू शकता. एकदम सोप्या पद्धतीने रोज कसं करायचं ते शिकवलेलं आहे. त्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवते. मी पूर्ण कवर करून घेते जेवढी मार्किंग आहे तेवढी. तुम्ही पण दाखवल्याप्रमाणे करा. आता दुसऱ्या प्रकारचं पहा कसं करायचं आहे. पण पहिलं झालेलं आहे आपलं सेम त्याच टाईपमध्ये. पहिल्या पॉईंटवरनं सुई वरती घ्यायची आणि आधी आपण अर्ध्या भागापर्यंत म्हणजे मध्यभागी बरोबर आतमध्ये टाकलेली, तर आता थोडंसं फक्त एक स्टिच घेऊन थोडंसं वरच्या साईडने आतमध्ये टाकायची. ज्या देठावरती तिथून मी आतमध्ये टाकते. पहिली स्टिच झालीत करून आणि आता पाहू शकता मी खालच्या साईडने सुई वरती घेते. लेफ्ट साईडने जी आपण एक स्टिच केली त्याच्या लेफ्ट साईडने बरोबर एकदम जवळून जी मार्किंग आहे त्याच्यावरनं आता आणि राईट साईडने खाली टाकलेली आहे. आणि तो जो धागा आहे तो मी लेफ्ट हाताने धरलेला आहे आणि आपली जी स्टिच आहे लाईनवरची बरोबर त्याच्या जवळून खालच्या साईडने मधून सुई वरती काढली आणि तो धरलेला धागा सोडला आहे. आणि त्या धाग्याला लॉक करण्यासाठी मी एक परत स्टिच घेते, आतमध्ये टाकते त्या लाईनवरती मधल्या बरोबर जवळ एकदम स्टिचच्या. सेम तसंच परत करायचं आहे. लेफ्ट साईडने सुई वरती काढायची आहे. त्याच्यानंतर राईट साईडने आतमध्ये टाकायची आणि बरोबर मध्ये सुई वरती काढायची आणि तो धागा सोडून द्यायचा आणि त्याला लॉक करायला परत आतमध्ये एकदा सुई टाकून द्यायची. सेम असंच कंटिन्यू करायचं. हे पण पान केल्यानंतर ना खूप छान दिसतं. दोन्ही एकदम सोप्या पद्धतीचे पान आहेत, तुम्ही पाहू शकता. मी आता तेच कंटिन्यू करते फील पूर्ण पण. आपलं पान आता पूर्ण फील होत आलंय. थोडंसं बाकी आहे. आणि जी एंड नॉट आहे ती आपल्याला खालच्या साईडला करायची. मी तुम्हाला सांगितलेलं आहे एंड नॉट कशी करायची डोली धाग्याची. झालेला आहे पान.